अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघाच 5 जुलै शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा दिवस। अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे ज्येष्ठ अमावस्या। अगदी प्रत्येकाच्या घरात सकाळपासून अमावस्या तिथीच्या सेवांची सुरुवातही नक्कीच झाली असेल, कारण आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। बघा, संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण 12 अमावस्या असतात। त्यापैकी काही अमावस्या ह्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्यातच आज असणारी जी ज्येष्ठ अमावस्या आहे ही उपाय, सेवा आणि उतारे करण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे। कारण आज असणारी अमावस्या ही नकारात्मकता संपवण्यासाठी, पितृदोष नष्ट करण्यासाठी, मुलांची भरभरून प्रगती करण्यासाठी, आपल्या घरात कुठले अडथळे अडचणी असतील तर ते दूर करण्यासाठी आज असणारी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आहे। आज करायचे बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून झालेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी खास महिलांसाठी काही विशेष उपाय घेऊन आलेली आहे। बघा, हा एकच उपाय आहे जो आपल्याला आपल्या पतीसाठी, आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरासाठी करायचा आहे। जर तुमची मुलं तुमचं ऐकत नसेल, व्यवस्थित खात पित नसेल, अभ्यासात लक्ष देत नसेल, उद्योग व्यवसाय असेल त्यात त्यांची प्रगती खुंटलेली असेल, कुठल्या क्षेत्रात त्यांना जर यश मिळत नसेल, तर आज अमावस्या तिथीला फक्त आपल्या मुलांवरून किंवा पतीवरून ही एक वस्तू उतरवून घराच्या बाहेर फेकून द्या। त्या क्षणात तुमच्या मुलांना लागलेली नजर संपेल, तुमच्या मुलांना कुणी काही बाधा केलेली असेल तर ती नष्ट होईल, तुमच्या मुलांच्या आयुष्यात येणारे जेवढे अडथळे होते ते सगळे अडथळे दूर होतील आणि मुलांची, तुमच्या पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल। संपूर्ण महिनाभरामध्ये अमावस्येचा हा एकमेव दिवस असा असतो जो उपाय आणि उतारे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। असं म्हटलं जातं की या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधीच फेल जात नाही, तर या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। जो उपाय मी स्वतः प्रत्येक अमावस्येला माझ्या मुलीसाठी करते तो उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप छोटी मुलं असतील, सतत किरकिर रडरड करत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करा। मुलं तुमची महिनाभर तुम्हाला व्यवस्थित दिसतील। जर झोपेतून उठायची सवय असेल, दचकायची सवय असेल, काहीतरी एखादा आजार खूप तुमच्या मुलांच्या पाठी लागला असेल तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। बघा, आजचा दिवस पुन्हा लवकर नाहीये, आजची संधी सोडू नका। प्रत्येकाने अगदी आपल्या घरातच असणाऱ्या वस्तू आहेत, या वस्तू आपल्या मुलांवरून फक्त उतरून घराच्या बाहेर फेकून द्या। त्या वस्तूंसोबत तुमच्या मुलांमध्ये असणारी नकारात्मकता, सगळं काही जे वाईट आहे ते क्षणात संपून जाईल। आता आपल्याला हा उपाय संध्याकाळच्या टायमात म्हणजे 5च्या पुढे, रात्री 9च्या आत करायचा आहे। कारण उतारे जे असतात ते आपण उतरत्या वेळेत करत असतो। उतरत्या वेळात केलेले जे उतारे असतात ते जास्त लाभ देणारे असतात। आपल्याला काय करायचे, जे साहित्य सांगते ते साहित्य सगळ्यात अगोदर एका छोट्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। यामध्ये तुम्हाला शिळा भात घ्यायचा आहे। रात्रीचा असेल, सकाळची भाकरी असेल, दुपारचा भात असेल तरीही चालेल। थोडासा शिळा भात घ्यायचा आहे, त्यावरती एक चिमूटभर तुम्हाला पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे। त्यामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचाभर बडीशोप घालायची आहे। थोडंसं एक चिमूटभर यामध्ये हिंग घालायचं आहे। तुम्हाला यामध्ये 12 मोजून 12 काळ्या मिऱ्या ज्या असतात ह्या काळ्या मिऱ्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्याच्यासोबत लाल रंगाच्या ज्या सुक्या मिरच्या असतात ह्या 2 सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत। त्यासोबत लसूण आपला असतो बघा, अख्खा सालवाला जो लसूण असतो, लसणाच्या 2 पाकळ्या घ्यायच्या आहेत। हे सगळं साहित्य त्या प्लेटमध्ये एकत्र करायचं। त्याच्यानंतर तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पतीला एका ठिकाणी बसायला सांगायचं। 2 मुलांसाठी, 3 मुलांसाठी करतात त्या प्रत्येकासाठी साहित्य वेगळं घ्यायचं। एका वेळी जेवढं आता साहित्य सांगितलं ते एकाच व्यक्तीसाठी करता येणार आहे, एकाच मुलासाठी, ठीक आहे। तर तुम्हाला तुमच्या पतीला किंवा मुलांना एका ठिकाणी बसायला सांगायचे, कुठल्याही दिशेला बसले तरीही चालतील। वाटीत घेतलेलं जे हे साहित्य आहे हे 2ही हातात थोडं थोडं वाटून घ्यायचे। अर्ध साहित्य या हातात, अर्ध साहित्य या हातात। 2ही हातात आपल्याला हे साहित्य घेऊन आपल्याला अशा पद्धतीने, जसं घड्याळाचा काटा फिरतो राऊंड, सेम त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांवरून 7 वेळा ह्या 2ही वस्तू म्हणजे 2ही हातात घेतलेल्या वस्तू 7 वेळा तुम्हाला उतरवायच्या आहेत, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 7 वेळा उतरवत असताना मुलांमधील इडापिडा नष्ट होऊ दे, कुणाचीही नजर लागलेली असेल तर ती नजर संपून जाऊ दे, माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे, प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळू दे, त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ दे आणि प्रत्येक गोष्टीत त्यांची भरभरून प्रगती होऊ दे, असं हे उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे। कुणाशी बोलायचं नाही, काहीच नाही, मुलांनाही शांत बसायला सांगायचं।
उतरवून झालं की त्याच्यानंतर हे घराच्या बाहेर घेऊन जायचं. कुणाचं घर नसेल अशा ठिकाणी किंवा कुणाचा सहसा पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी दोनही हातात घेतलेल्या वस्तू फेकून द्यायच्या. गटार असेल, कचरा कुंडी असेल त्याच्यात तुम्ही टाकल्यात तरीही चालतील. दोनही वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायच्या. एक मग भर पाणी घराच्या बाहेर नेऊनच ठेवा. ते पायावरती पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर घरात प्रवेश करायचा. घरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला थोडंसं गोमूत्र घ्यायचं. एका वाटीमध्ये किंवा जे गोमूत्राची बॉटल भेटते ते थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि संपूर्ण घरभर हे गोमूत्र शिंपडायचं. तुमची मुलं जिथं बसलेली आहेत त्यांच्या अंगावरतीही थोडंसं गोमूत्र शिंपडायचं, स्वतःच्या अंगावरतीही शिंपडायचं. पतीसाठी केला हा उपाय तर पतीच्या अंगावरती थोडंसं शिंपडा. त्याच्यानंतर काय करायचं तर एक औक्षणाचं ताट घ्यायचं. पतीला किंवा मुलांना त्याच ठिकाणी बसायला सांगा, उठायला सांगू नका. औक्षणाचं एक ताट घ्यायचं आणि त्या औक्षणाच्या ताटात एक दिवा घ्यायचा आणि त्या दिव्यासोबत थोडेसे एक चिमूटभर धने घ्यायचे. आपण जे धने खडा मसाल्यात घेतो, लक्ष्मीपूजनाला ज्या धनांचं पूजन करतो तेच थोडेसे धने तुम्हाला त्या औक्षणाच्या ताटात घ्यायचे. मुलांचं औक्षण करायचं. ठीक आहे, मुलांचं औक्षण म्हणजे त्यांना आरती करायची. आरती ओवाळून झाली की त्याच्यानंतर जे धने आपण घेतलेले आहेत ते धने मुलांवरून 7 वेळा शिंपडायचे. किती वेळा? 7. आपल्या या हातामध्ये ते धने घ्यायचे. मुलांपासून वरपासून खालपर्यंत असे एकदा, पुन्हा वरपासून खालपर्यंत, पुन्हा वरपासून खालपर्यंत असे 7 वेळा थोडे थोडे धने मुलांवरून शिंपडायचे. बघा, धने ज्याला आपण धनाचं स्वरूप समजतो, लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण याच धन्यांचं पूजन करत असतो. जेव्हा तुम्ही मुलांवरून लवंग, मोहरी, शिळा भात ह्या सगळ्या नकारात्मकता संपवणाऱ्या गोष्टी जेव्हा तुम्ही उतरवून घराच्या बाहेर फेकाल तेव्हा त्या सगळ्या वस्तूंमध्ये तुमच्या मुलांमध्ये असणारी सगळी वाईट शक्ती, नकारात्मकता, निगेटिव्हिटी सगळं काही त्या शोषलं जाईल आणि जेव्हा घराच्या बाहेर तुम्ही फेकून द्याल तेव्हा तुमच्या मुलांमध्ये असणाऱ्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल. घरात आल्यानंतर जेव्हा तुम्ही गोमूत्र शिंपडाल तेव्हा संपूर्ण घर आणि तुमची मुलं जी आहेत ती पवित्र होतील. ठीक आहे, उरलेली बाधा जे काही असेल तेही तिथेच नष्ट होऊन जाईल. त्यानंतर जेव्हा मुलांचं औक्षण कराल तेव्हा तिथून तुमच्या मुलांना प्रत्येक कामात यश मिळत जाईल. ते जे काम हातात घेतील, आपण म्हणतो की हात घालेल तिथे पाणी काढेल, तसं तुमची मुलं ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात त्यांची प्रगती होईल. प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होईल. जेव्हा तुम्ही त्यांच्या अंगावरती 7 वेळा हे अमावस्येच्या दिवशी धने शिंपडाल. धने म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि अमावस्या तिथीला माता लक्ष्मीचं स्वरूप हे अत्यंत प्रभावी मानलं जातं, कारण या दिवशी माता लक्ष्मीचीच पूजा केली जाते. जेव्हा हे धने तुम्ही मुलांच्या अंगावरती शिंपडाल तेव्हा त्या धन्याप्रमाणे तुमच्या मुलांच्या आयुष्यात धनाची कधी कमतरता राहणार नाही. धनाने तुमची मुलं नेहमी भरभरून राहतील. धन्याप्रमाणे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. तुमच्या पतीसाठी हा उपाय केला असेल तर पतीला भरभरून यश मिळेल, प्रगती होईल, धन धान्य आयुष्यात भरभरून त्याला प्राप्त होईल. मुलांसाठी हा उपाय केला असेल तर तुमच्या मुलांचंही आयुष्य धनाप्रमाणे उजळून निघेल. प्रत्येक गोष्टीत त्यांना यश मिळेल. अत्यंत साधा बघा, सोपा उपाय आहे. मुलांच्या अंगावरती शिंपडलेले 7 वेळा हे जे धने आहेत तर ते उतरवून झाले की त्याच्यानंतर मुलांना सांगा त्यांचं जे काही काम असेल किंवा जे काही असेल त्यांना करू द्या आणि ते जे धने आपण शिंपडले होते त्यातील थोडेसे धने उचला. अगदी 8-10 दाणे उचलले तरी चालतील. त्यातील थोडेसे धने उचलायचे आहेत आणि ते लाल रंगाच्या फडक्यात बांधून नेहमी ह्या धन्यांची पोटली मुलांच्या सोबत ठेवायला सांगा. याने अजून त्यांना लाभ होईल. माता लक्ष्मी नेहमी त्यांच्या सोबत राहील. प्रत्येक क्षेत्रात त्यांच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित राहील, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अडथळे कमी होऊन त्यांना भरभरून प्रगती मिळत जाईल. अत्यंत साधा, सोपा पण आजच्या या अमावस्येचा विशेष उपाय आहे. प्रत्येक महिलेने, प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी हा उपाय आवर्जून करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.